गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल आपण चॅप्टर सुरू केलं होतं हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स. त्याच्यामध्ये आपण बघितलं की इंट्रोडक्शन वगैरे बघितलेलं होतं. इंट्रोडक्शनमध्ये बरेचसे टॉपिक आपण बघितले ह्या चॅप्टरमधले. आता ह्या चॅप्टरमधले थोडंसं डीपली स्टडी आपल्याला आज करायचं आहे. मागच्या वर्षी तुम्हाला जे काही शिकवण्यात आलं होतं अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स, तेच तुम्हाला रिवाईज करायचं आहे. परंतु ह्या वर्षी असणारे तुम्हाला थोडंसं त्या ठिकाणी डीपमध्ये स्टडी असणार आहे. सो नाव the definition of halogen derivatives of alkanes. The compounds obtained by replacing one or more hydrogen atoms of an alkane with halogen atoms are called as halogen derivative of alkanes. म्हणजे एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जे अल्केनचे असतील ते रिप्लेस होणार आहेत हॅलोजन ॲटमने. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत की हॅलोजन्स वगैरे जे कुठले कुठले असतात. काल आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं होतं, जसं की क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, आयोडीन असेल किंवा फ्लोरीन असेल. तर याच्यामध्ये नेक्स्ट टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ द हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स. काल आपण इंट्रोडक्शनमध्ये थोडंसं बघितलेलं होतं यापैकी, तरी आपण आता थोडंसं अजून परत रिवाईज घेऊया. Depending upon the number of halogen atoms present in their molecules, they are classified as monohalogen derivative, dihalogen derivative, trihalogen derivative and tetrahalogen derivative. त्यानंतर फर्स्ट आहे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय की एक हॅलोजन ॲटम हा त्या अल्केनचा एक हायड्रोजन रिप्लेस करतो. जसं की आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे CH3 इथेन मॉलिक्यूल दिलेला आहे आणि Cl2 त्या ठिकाणी दिलेला आहे. तर या ठिकाणी काय झालं की एक जो CH3 होता त्या ठिकाणी एक हायड्रोजन एका कार्बनचा हा रिप्लेस झाला हॅलोजन ॲटमने आणि त्यानंतर आपला प्रॉडक्ट मिळाला इथिल क्लोराईड. वेन इथेन इज ट्रीटेड विथ क्लोरीन इट गिव्स इथिल क्लोराईड. सो दिस इज कॉल्ड ॲज मोनोहॅलोजन derivatives. Then next derivative is dihalogen derivatives. These derivatives which contain two halogen atom. म्हणजे की दोन हॅलोजन ॲटम ज्यावेळेस त्या डेरिव्हेटिव्हमध्ये असतील त्या एक्झाम्पल किंवा त्या मॉलिक्युलला म्हटलं जाईल डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मेथिल क्लोराईड दिलेला आहे. व्हेन मेथिल क्लोराईड इज ट्रीटेड विथ क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट सो इट गिव्स मेथिलीन डायक्लोराईड. ओके, प्रॉडक्टमध्ये बघा की दोन क्लोरीन ॲटम दिलेले आहेत म्हणून त्याला म्हटलं गेलं डायक्लोराईड. तर त्याचेच जे काही आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे याच्यामध्येच काही पार्ट पडतात. तर ते आपण पार्ट बघूया. फर्स्ट पार्ट इज विसिनल डायहॅलोजन डेरिव्हेटिव्स. मागच्या वर्षीसुद्धा या टॉपिकचा स्टडी होता आपल्याला विसिनल डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचा. तर त्याचा डेफिनेशन बघू सर्वात आधी. दोज डायहॅलोजन डेरिव्हेटिव्स इन विच two halogen atoms are attached
to the adjacent carbon atoms are called vicinal dihalogen derivatives of alkanes. तर म्हणजेच काय की दोन हॅलोजन ॲटम हे त्या डेरिव्हेटिव्हला अटॅच असतील किंवा दोन हॅलोजन ॲटम्स हे ॲडजसंट कार्बन ॲटमला अटॅच असतील, म्हणजे शेजारील शेजारील कार्बनला ते या ठिकाणी अटॅच असणार आहेत. बघा फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे C2H5Cl मीन्स इथिल क्लोराईड प्लस Cl2 इन प्रेझन्स ऑफ सनलाईट आहे. तर या ठिकाणी बघू शकतो तुम्ही प्रॉडक्टमध्ये पहिल्या एक्झाम्पलमध्ये किंवा दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये की जे काही हॅलोजन ॲटम आहेत, क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, तर त्या ठिकाणी शेजारी आणि शेजारी दोघं जे शेजारील कार्बन आहेत त्याला अटॅच आहेत. त्या ठिकाणी क्लोरीन अटॅच आहे आणि ब्रोमिन अटॅच आहे. म्हणजे हॅलोजन ॲटम हा कुठं अटॅच आहे तर ॲडजसंट कार्बनला, त्यालाच म्हटलं जातं विसिनल डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. सो नेक्स्ट टॉपिक इज geminal dihalogen derivatives. Firstly, definition: those dihalogen derivatives in which two halogen atoms are attached to the same carbon atom are called geminal dihalogen derivatives of alkanes. तर त्याच्या विरुद्ध आहे विसिनल डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे होतं ते ज्या पद्धतीने ॲडजसंट कार्बनला अटॅच होतं आहे हॅलोजन ग्रुप्स. तर या ठिकाणी काय असणार आहेत की हॅलोजन ॲटम जे आहेत ते एकाच कार्बनला असणार आहेत, सेम कार्बनला. म्हणजे एकाच कार्बनवरती दोघं क्लोरीन असतील, एकाच कार्बनवरती दोघं ब्रोमिन असतील. बघा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे C2H5Cl म्हणजेच इथिल क्लोराईड प्लस Cl2 दिलेला आहे. बघा प्रॉडक्टमध्ये बघा CH3CHCl इथिलीन डाय क्लोराईड आणि त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आहे 1,1 डायक्लोरो इथेन. तर या ठिकाणी एकाच कार्बनला दोघंही हॅलोजन ॲटम या ठिकाणी अटॅच आहेत. म्हणजेच काय की हे जे एक्झाम्पल झालं ते जेमिनल डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. सेम सेकंड एक्झाम्पल पण दिलेलं आहे. त्याच पद्धतीने एकाच कार्बनला दोघं हॅलोजन ॲटम अटॅच आहेत. तुम्ही अजून बुकमधून स्टडी करू शकता. बरेचसे एक्झाम्पल बुकमध्ये सुद्धा दिलेले आहेत. बुकची जी एक्झरसाईज आहे त्याच्यामधून सुद्धा तुम्ही भरपूर स्टडी करू शकतात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्स इंटू ब्रॅकेट अल्किल हॅलाइड्स. मागच्या वर्षीसुद्धा हा थोडासा टॉपिक आपण बघितलेला होता. अल्किल्स तुम्हाला शिकवलेलं होतं. मागच्या वर्षी तुम्ही अल्किल्स बघितलेलं होतं. तर या ठिकाणी डिफिनेशन दिलेले आहे. द कंपाउंड्स डिराइव्ड फ्रॉम अल्केन्स by replacing only one hydrogen atom by one halogen atom are known as monohalogen derivatives of alkanes. They are also known as alkyl halide. ओके. जर आपण मागच्या वर्षी बघितलं होतं, तुम्ही जर तुमच्याकडे जर मागच्या वर्षीची नोटबुक असेल तर बघू शकता की अल्केनचा एक हायड्रोजन कमी केला तर अल्केनचा होतो अल्किल. अल्केनचा होतो अल्किल. तर
आपण काय केलं की अल्केन घेतलेला होता, त्याच्यावर हॅलोजन ॲटमची रिॲक्शन केली आणि एक हॅलोजन ॲटम हा त्या अल्किलला जॉईंट झाला. ज्यावेळेस प्रॉडक्ट मिळाला त्यावेळेस अल्किल हॅलाइड असा प्रॉडक्ट मिळालेला होता. आणि दे आर रिप्रेझेंटेड बाय RX. Okay, alkyl halide represented as RX, where R is any alkyl group, that means methyl, ethyl, propyl, butyl, pentyl, etc. And the X is halogen atoms like this: chlorine, bromine, iodine. So classification: alkyl halides are classified depending upon the nature of carbon atom to which halogen atom is attached. There as follows. सो अल्किल हॅलाइडचे या ठिकाणी टाईप्स दिलेले आहेत. पहिला आहे प्रायमरी अल्किल हॅलाइड. सेकंड इज सेकंडरी अल्किल हॅलाइड. थर्ड इज टर्शरी अल्किल हॅलाइड. First we will discuss about primary alkyl halide. The definition of primary carbon atom: a carbon which is bonded with only one other carbon atom is called as primary carbon atom. In primary alkyl halides, halogen atom is attached to the primary carbon atom. तर प्रायमरी कार्बन कोणाला म्हणणार? सर्वात आधी की जो कार्बन अजून दुसऱ्या एका कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हटलं जाईल प्रायमरी कार्बन ॲटम. आणि प्रायमरी अल्किल हॅलाइड कोणाला म्हटलं जाईल की हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच असेल तो कार्बन पुढं फक्त एकच कार्बनला अटॅच, तर त्याला म्हटलं जाईल प्रायमरी अल्किल हॅलाइड. तरच त्याला म्हटलं जाईल प्रायमरी अल्किल हॅलाइड. जनरल स्ट्रक्चर दिलेलं आहे RCH2X. एक्स म्हणजे हॅलाइड तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर एक्झाम्पल दिलेलं आहे मेथिल ब्रोमाइड CH3Br, इथिल क्लोराइड CH3CH2Cl. बघा क्लोरीन ॲटम जो आहे तो CH2ला अटॅच आहे, परंतु CH2चा जो कार्बन आहे हा पुढं फक्त एका कार्बनला अटॅच आहे. म्हणजेच या ठिकाणी इथिल क्लोराईड असेल किंवा मेथिल ब्रोमाइड असेल, हे काय आहेत? प्रायमरी अल्किल हॅलाइड. देन नेक्स्ट टाइप इज secondary alkyl halide. A carbon which is bonded with two other carbon atoms called as secondary carbon atoms. म्हणजे जो कार्बन असेल तो दुसऱ्या दोन कार्बन्सला अटॅच असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हटलं जाईल सेकंडरी कार्बन ॲटम्स. In this type, halogen atoms is attached to the secondary carbon atom.
म्हणजे जो काही हॅलोजन आयटम तुमचा असेल, तर हॅलोजन आयटम ज्या कार्बनला अटॅच आहे, तर तो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला अटॅच असेल तरच त्याला म्हटलं जाईल सेकंडरी अल्किल हॅलाइड. जर तो पुढं एकाच कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हटलं जाईल प्रायमरी अल्किल हॅलाइड, आणि जर तो 2 कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हटलं जाईल सेकंडरी अल्किल हॅलाइड. नाव सी क्लिअरफुली जनरल स्ट्रक्चर इज, बघा R1 R2 CH आणि X दिलेले आहे. R1 मीन्स अल्किल आहे, R2 पण अल्किलच आहे. एक्झाम्पल दिलेलं आहे 2 ब्रोमो प्रोपेन, CH3 CH CH3 आणि CHला अटॅच केलेला आहे Br. Br मीन्स जो काही हॅलोजन आयटम आहे, हा ज्या कार्बनला अटॅच दिसतोय तुम्हाला Br, तो कार्बन एक डाव्या साईडच्या CH3ला अटॅच आहे आणि एक उजव्या साईडच्या CH3ला अटॅच आहे. म्हणजे 2 कार्बनला तो काय आहे अटॅच. ज्यावेळेस एक हॅलोजन आयटम हा 2 कार्बनला अटॅच असेल, जो काही हॅलोजन असेल तुमचा, तो ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जर अटॅच असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हटलं जाईल सेकंडरी अल्किल हॅलाइड. बघा व्यवस्थित स्टडी करा, थोडंसं हळूहळू आपण टॉपिक पुढे नेऊ. तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर नक्कीच जो काही ऑनलाईन क्लास आहे आपला, त्याच्यातून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी लर्न करू शकता. ओके, द नेक्स्ट टॉपिक इज टर्शरी अल्किल हॅलाइड्स. टर्शरी अल्किल हॅलाइडमध्ये ची डेफिनेशन बघा टर्शरी कार्बनची. अ कार्बन विच इज बॉन्डेड with 3 other carbon atoms called as tertiary carbon atom. In tertiary alkyl halides, halogen atom is attached to the tertiary carbon atom. त्या ठिकाणी जनरल स्ट्रक्चर दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आहे 2 ब्रोमो 2 मेथिल प्रोपेन, CH3 C CH3. बघा सेकंड कार्बनला अटॅच आहे Br आणि एकाच त्या सेकंड कार्बनला अटॅच आहे एक CH3 ग्रुप. जर IUPAC नॉमेनक्लेचर केलं त्या ठिकाणी त्याचं नाव येतं आहे 2 ब्रोमो 2 मेथिल प्रोपेन. म्हणजे जो काही हॅलोजन ॲटम तुम्हाला दिसतोय, हा हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे तर तो कार्बन अदर 3 कार्बनला अटॅच आहे. म्हणजेच Brचा जो कार्बन आहे तो 3 साईडला, म्हणजे तिघं साईडला काय आहे की CH3 CH3 आणि CH3ला अटॅच आहे. तर पुढचं एक महत्त्वाचा आता ह्या चॅप्टरचा भाग आहे नॉमेनक्लेचर सिस्टीम. So here in this system some rules are there. Alkyl halides are named as the halides of alkyl groups. There is IUPAC system and some rules are of IUPAC system. The IUPAC system is first rule is the longest continuous carbon chain carrying halogen atom is selected as the parent alkane. Okay,
फर्स्टली काय करायचं आहे आपल्याला की लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे जेवढी मोठी चेन असेल कार्बनची असेल ती जी चेन असणार आहे ती आपल्याला जेवढी लांब सिलेक्ट करता येईल तेवढी ती आपल्याला सिलेक्ट करायची आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा रूल आहे IUPAC सिस्टीमचा. त्यानंतर सेकंड रूल आहे द कार्बन चेन इज नंबर फ्रॉम द एंड which is nearer to the halogen atom, that is the position of halogen atom is indicated by smallest possible number. म्हणजे जो काही आपला हॅलोजन ॲटम अटॅच असेल त्याला कमीत कमी स्मॉल नंबर त्या ठिकाणी आला पाहिजे. अशा ठिकाणाहून आपल्याला नंबरिंग करावी लागेल. म्हणजे नंबर द्यावे लागतील. दॅट इज 1 2 3 4 5 एक्सेट्रा. किंवा हॅलोजन ॲटम ज्या ठिकाणी जवळ असेल, ज्या कार्बनला असेल जवळच्या कार्बनला, त्या ठिकाणाहून ते आपल्याला नंबर द्यावे लागणार आहेत. The alkyl halide is supposed to be the derivative of the parent alkane and named as haloalkane. त्यालाच म्हटलं जातं haloalkanes. Next rule is the position of halogen atom alkyl group present or that of other substituents if any are indicated by separate numbers. म्हणजे अल्किल ग्रुपमध्ये जे काही तुमचे हॅलोजन ॲटमची पोझिशन असेल किंवा अल्किल ग्रुप असतील अदर किंवा अदर सबस्टिट्यूशन असतील तर त्यांना आपल्याला इंडिकेट करावं लागेल सेपरेट नंबरने. म्हणजे त्यांना प्रत्येक वेळेस आपल्याला चेनमध्ये घेता येणार नाही. तर त्यांना सेपरेटली इंडिकेट आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे नंबर्स नाही. या ठिकाणी बघा टेबल दिलेला आहे. एक हॅलोजन डेरिव्हेटिव्ज आहेत, दुसऱ्या याच्यात आहे IUPAC नेम्स. बघा या ठिकाणी तुम्हाला काल शिकवलं होतं मी की एक कार्बनचा मॉलिक्यूल असतो मिथेन, 2 कार्बनचा असतो इथेन, 3 कार्बनचा असतो प्रोपेन, 4 कार्बनचा असतो ब्युटेन, 5 कार्बनचा पेंटेन, 6 कार्बनचा हेक्सेन, 7 कार्बनचा हेप्टेन. दॅट लाईक हिअर CH3Cl means here is attached one CH3 and one chlorine atom. So that is in IUPAC nomenclature system chlorine is also called as chloro. So one carbon atom is methane. So IUPAC name is that molecule chloromethane. The second molecule is CH3CH2Br. तर या ठिकाणी CH3CH2Br means bromo ethane. Next is CH3CHBr2 की एकाच कार्बनला 2 Br अटॅच आहेत. तर त्या ठिकाणी नंबरिंग सिस्टीमनुसार त्याचं नेम येतं 1,1 डायब्रोमो इथेन. तुम्ही नोटबुकवरती राईट करून अजून त्या पद्धतीने नवीन नवीन स्ट्रक्चर लर्न करू शकतात. नेक्स्ट
halogen derivative is Br CH2 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 Br. या ठिकाणी बघा दोघं एंड्सला Br ॲटम अटॅच आहे, मीन्स कार्बनच्या स्टार्टला आणि कार्बनच्या एंडला सुद्धा. म्हणजे 3 कार्बनचा या ठिकाणी मॉलिक्यूल दिलेला आहे. 3 कार्बनचा मॉलिक्यूल तुम्हाला माहिती असतो की 3 कार्बनचा अल्केन हा प्रोपेन आहे. त्यानंतर नंबरिंग दिली आपण, एक तर लेफ्टने द्या किंवा राईटने द्या. नंबरिंग जी असणार ती सेम येणार आहे. आपण लेफ्टने जर नंबर दिली तर 1 2 3. फर्स्ट कार्बनला अटॅच आहे Br, थर्ड कार्बनला अटॅच आहे Br. सो 1 3 डायब्रोमो प्रोपेन. नाउ 1 3 डायब्रोमो propane. Next derivative is CHCl3. Here is a 3 chloro atoms, 1 carbon atom and 3 chloro atoms. 1 carbon derivative is alkane and this is called as methane. So trichloromethane. Same as next example, CH3 bracket 3 CBr. Here is 3 CH3 attached on that carbon. The halogen atom are attached to that carbon. IUPAC name is 2-bromo 2-methyl propane. Next is CH3 CH2 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 Br, that is called as 1-bromo butane. Next is CH3 CH CH CH2 CH3. बघा सेकंड कार्बनला अटॅच आहे Cl, ते थर्ड कार्बनला अटॅच आहे Br. मग आता या ठिकाणी जर आपण लेफ्ट साईडने नंबर दिला तर क्लोरीन ॲटमला आपला जो काय आपला क्लोरीन असेल, ब्रोमिन असेल, मीन्स हॅलोजन ॲटम. तर हॅलोजन ॲटमला पहिला जो हॅलोजन ॲटम आहे आपला तो क्लोरीन, तर क्लोरीनला येतो आहे सेकंड नंबर लेफ्ट साईडने दिल्यानंतर, आणि राईट साईडने दिलं तर आपल्याला ब्रोमिनला येतो आहे थर्ड नंबर आणि क्लोरीनला जातो आहे 4 नंबर. परंतु आपला IUPAC रूल काय म्हणतो की ज्या ठिकाणी कमीत कमी नंबरने तुम्हाला हॅलोजन ॲटम कॅरी करता येईल किंवा रिप्रेझेंट करता येईल त्या ठिकाणी आपल्याला तो नंबर द्यायचा आहे. म्हणजे आपण नंबर देऊया लेफ्ट साईडने. तर तिकडून नंबर दिला 1 2 3 4 अँड 5 कार्बनचा अल्केन पेंटेन. अँड दी सेकंड पोझिशन क्लोरीन मीन्स 2 क्लोरो अँड थर्ड पोझिशन इज 3 ब्रोमो. So alphabetically bromo is firstly right, that is called as 3 bromo 2 chloro pentane. The IUPAC name is 2 bromo 2 chloro pentane. म्हणजे आपल्याला अल्फाबेटिकली नुसार ब्रोमिन आधी येतो, क्लोरीन नंतर येतो. म्हणजे ABCD नुसार जर गेले तर B आधी येतो आणि C नंतर येतो. त्या पद्धतीने आपण राईट केलं की 3 ब्रोमो 2 क्लोरो पेंटेन. नेक्स्ट एक्झाम्पल इज CH3 CH CH CH3. मग या ठिकाणी दोघं सेम कार्बनला, ॲडजस्टंट कार्बनला आणि सेम मॉलिक्यूल त्या ठिकाणी अटॅच आहे, हॅलोजन ॲटम जो आहे तो. तर तो कुठूनही नंबर दिला तरी त्याचं जे काय IUPAC नेम असणार आहे ते सेम येणार आहे. म्हणून 2 3 डायब्रोमो ब्युटेन हे त्याचं IUPAC नेम आहे. पुढचा मॉलिक्यूल आहे CH3 CH Br CH CH3 CH3.
बघा, एकाच कार्बनला अटॅच आहे Br आणि एका कार्बनला अटॅच आहे मेथिल. परंतु आपल्याला IPSC रूल असं सांगतो की ज्या ठिकाणी आपल्याला हॅलोजन ॲटम जवळ असेल तिकडून आपल्याला नंबर द्यावा लागेल. आता जरी अल्किल ग्रुप असेल दुसरा म्हणजे मेथिल ग्रुप असेल तर त्या ठिकाणाहून आपल्याला नंबर देता येणार नाही. तर आपण लेफ्ट साईडने नंबर दिला तर त्या ठिकाणी दुसऱ्या पोझिशनला आहे ब्रोमिन आणि तिसऱ्या पोझिशनला आहे मेथिल. तर त्याचं नेम 2 ब्रोमो 3 मेथिल ब्युटेन. म्हणजे सेकंड पोझिशनला ब्रोमिन आल्यामुळे 2 ब्रोमो, थर्ड पोझिशनला मेथिल आल्यामुळे 3 मेथिल आणि 4 कार्बन आपलं लॉंगेस्ट चेनमध्ये सिलेक्ट झाल्यामुळे त्याचं नाव आलं ब्युटेन. नेक्स्ट इज CH3 CH3. Here is second position attach one CH3 and one Br. Now its name is 2 bromo 2 methyl propane. बघा, या ठिकाणी बरेचसे एक्झाम्पल त्या ठिकाणी दिलेले आहेत. CH3 C 1 ब्रोमो 3,3 डायमेथिल ब्युटेनचं एक्झाम्पल असेल. 1 क्लोरो 2,2 डायमेथिल प्रोपेनचं एक्झाम्पल असेल. पुढचं एक्झाम्पल आहे 1 ब्रोमो 2,2,4,4 टेट्रामेथिल पेंटेन. अजून तुम्ही तुमच्या बुकमध्ये एक्झरसाईजमध्ये बरेचसे एक्झाम्पल आहेत, त्यांच्या IPSC नॉमेनक्लेचर तुम्ही स्टडी करू शकतात. ते सॉल्व करा आणि मी जे तुम्हाला काही क्वेश्चन्स वगैरे दिलेले आहेत म्हणजे लेक्चरमध्ये मी जे तुम्हाला क्वेश्चन देतो आहे त्याचे ॲन्सर्स तुम्ही त्या नोटबुकमध्ये लिहायचे. मी जे तुम्हाला नोटबुक करायला लावलेली आहे त्या ठिकाणी त्या नोटबुकमध्ये ते ॲन्सर लिहायचे आहेत. मग या ठिकाणी आता क्वेश्चन दिलेला आहे, व्हॉट आर दी रूल्स ऑफ IPSC सिस्टीम फॉर नेमिंग दी अल्किल हॅलाइड्स. ओके, तर IPSC सिस्टीमसाठी नेम करण्यासाठी कुठले कुठले रूल वापरले जातात ते रूल लिहायचे आहेत. हा तुमच्यासाठी झाला पहिला क्वेश्चन. तर त्या ठिकाणी तुम्ही नोटबुकमध्ये तो क्वेश्चन लिहायचा आहे आणि त्याचा ॲन्सरसुद्धा लिहायचा आहे. या क्लिपमध्ये तुम्हाला ते ॲन्सर मिळून जाईल. दी नेक्स्ट क्वेश्चन इज राईट डाऊन दी स्ट्रक्चर्स ऑफ दी फॉलोइंग हॅलोजन डेरिव्हेटिव्स. बघा, जे काही नेम्स दिलेले आहेत त्यांचे आपल्याला काय करायचे आहे, स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आहेत. म्हणजे स्ट्रक्चर त्या ठिकाणी काढायचे आहेत. तर पहिला मॉलिक्यूल आहे 2 ब्रोमो 2 मेथिल प्रोपेन. दुसरा आहे 1 ब्रोमो 3 क्लोरो प्रोपेन. 1 क्लोरो 2,2 डायमेथिल प्रोपेन. 1 ब्रोमो 2,2,4,4 टेट्रामेथिल पेंटेन. जे काही एक्झाम्पल दिलेले आहेत या ठिकाणी क्वेश्चनमध्ये जे तुम्हाला सांगितलेले आहेत डेरिव्हेटिव्स त्यांचे स्ट्रक्चर तुम्हाला त्या ठिकाणी नोटबुकमध्ये काढायचे आहेत. तर ह्या बाबतीत तुम्हाला जर काही शंका असतील या टॉपिक संदर्भात तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकतात. माझा व्हॉट्सअप नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9325991371. तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात. तुमचा जो काही क्वेश्चन असेल तो त्या ठिकाणी टाईप करून मला पाठवा. एखाद्या नोटबुकवरती लिहा, त्याचा फोटो काढा, मला त्या ठिकाणी पाठवा आणि मी त्या ठिकाणी तुम्हाला जे काही तुमच्या शंकेचे निरसन असेल त्या ठिकाणी करेन. आणि बरेचसे एक्झरसाईजमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत. पाठीमागे त्या चॅप्टरच्या एक्झरसाईजमध्ये बघा, अजून क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. जेवढे क्वेश्चन तुम्ही जास्तीत जास्त सॉल्व करणार तेवढी प्रॅक्टिस तुमची चांगली होणार आहे त्या ठिकाणी. कारण वेळ खूप कमी आहे त्याच्यामुळे तुम्हाला स्टडी खूप करावा लागणार आहे. असं म्हणून चालणार नाही की कॉलेज सुट्ट्या आहेत. ऑनलाईन लेक्चर जे आहेत हेच आता आपल्या या ठिकाणी कॉलेज असणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन लेक्चरला जे काही व्हिडिओज आम्ही
लोड करतो आहे डेली, ते रोजच्या रोज बघत जायचे आहेत आणि त्याचा रोजच्या रोज स्टडी करा. तर या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर आणि नाव लिहायचं आहे. आपलं जे लेक्चर असणार आहे ते रोज सकाळी 8 वाजता शार्प लोड केलं जाईल. त्याच्या आधीच मी ते लोड करून ठेवेल. तुम्ही 8 वाजता ते ठिकाणी ते बघू शकतात. म्हणजे 8 नंतर तुम्ही दिवसभरातून परत रिपिटेशन करू शकतात. मी हे जे लेक्चर आहे हे यूट्यूबला टाकतो आहे. गुगल ड्राईव्हला थोडासा प्रॉब्लेम येतो. लेक्चर खूप मोठं असल्यामुळे जास्त लोड घ्यायला किंवा तुमचा जो डाटा असेल त्या डाट्यासाठी प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे मी ते यूट्यूबला लोड करतो आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकतात. अजून ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल त्यांना त्यांच्या भावाच्या वगैरे कोणाच्या तरी पॅरेंट्सपैकी मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करायला लावा आणि त्यांनासुद्धा स्टडी करायला सांगा. थँक्यू.